गेली 17 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। अनेक नेत्यांनी आतापर्यंत या महामार्गाची पाहणी केली आणि काम करू असं आश्वासन दिलं, मात्र अद्यापपर्यंत हा महामार्ग झालेला नाहीये। असंख्य खड्डे या महामार्गाला पडलेले आहेत आणि त्यामुळे अनेक वाहन चालकाला नाहक त्रास सहन करावा लागतोय। अनेक बळी देखील या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत गेलेले आहेत। या सर्व संदर्भामध्ये आज उबाटा सेनेने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आपल्यासोबत उबाटा सेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर आहेत। दादा, एकंदरीत काय सांगाल, काय परिस्थिती? गेले 17 वर्षापासून रखडलेला व ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील ज्याची नोंद होऊ शकते अशा या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत व जे काही त्यांचं नियोजनाचा अभाव आहे याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पोलखोल आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। खरं तर या महामार्गाबद्दल फार बोलणं म्हणजे आतापर्यंत केंद्रीय मंत्र्यांनी या महामार्गापुढे हात टेकलेले आहेत। अगदी लाखो करोडो रुपयाचे तोंडावर आकडे फेकणारे केंद्रीय मंत्री या महामार्गाच्या बाबतीत मात्र तोंडातून एक शब्द देखील काढत नाहीत। आताच नुकताच त्यांनी एक स्टेटमेंट दिले की डिसेंबर 2025 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल आणि खड्डेविना या रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे। असे अनेक डिसेंबर महिने आम्ही या कोकणवासियांनी बघितलेत आणि आज जे काही आमचं पोलखोल कार्यक्रम आहे त्याचा मूळ उद्देशच आहे की आम्ही अनेक वर्ष बघतोय की आता केंद्रीय मंत्र्यांचं बोलून झालेलं आहे, त्यांची बैठक घेऊन झालेली आहे, त्यांची स्टेटमेंट देऊन झालेली आहे। आता राज्यातील मंत्री जागे होतील। गणेशोत्सव जवळ आलेला आहे, कोकणचे चाकरमानी कोकणाच्या दिशेने निघतील, मग ते येता जाता रस्त्यावरील खड्डे जेवढे बघतील तेवढे या मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना शिव्या घालणार आणि त्या शिव्या कुठेतरी कमी व्हाव्यात म्हणून आता ते दौरे काढणार। त्या मग मंत्री आले की मग इथले आमदार आणि खासदार जागे होणार। इतके दिवस त्यांनाही देखील लोकांची काही पडलेली नाहीये, परंतु मग ते देखील रस्त्यावर उतरणार, एक दौरा होणार। दौऱ्यानंतर गणेशोत्सवापर्यंत पूर्णपणे खड्डे सगळे बुजवले जाणार याची ग्वाही देणार, परंतु मध्येच कुठेतरी मुसळधार पाऊस येणार, पूर परिस्थिती येणार, खड्डे तसेच राहणार आणि मग त्याचं कुठेतरी एक्सक्यूज घेऊन किंवा त्याची कारणं सांगत आमच्या चाकरमान्यांचा हा प्रवास पुन्हा एकदा खड्डेमय होणार। ही स्क्रिप्ट गेले अनेक वर्ष आम्ही पाहतोय आणि त्या स्क्रिप्ट ती कशी असणार आहे याची पोलखोल करण्यासाठी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरलोय। आम्ही लोकांना सांगतोय की आता पुढच्या 15 दिवसात किंवा महिनाभरात हे तुम्हाला सगळं चित्र पाहायला मिळणार आहे। गेले अनेक वर्ष आम्ही हेच आश्वासनं बघतोय। डिसेंबर 2020, डिसेंबर 2021, डिसेंबर आता 2025 आला की डिसेंबर 2025 पर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार ही आश्वासनं दिली जातात। खरं तर जेव्हा असे महामार्ग त्या मतदारसंघामधून प्रस्तावित असतात तेव्हा तिथल्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं की तिथले लाईन लेआउट चेक करणं, इथल्या महत्वाचे जे खोरे आहेत, अनेक गावं आहेत, वाशी सारखं खोरा आहे किंवा अमरापूर सारखं खोरा आहे की ज्यामध्ये 20-20, 50-50 गावं त्या खोऱ्यांमध्ये आहेत, परंतु त्यामध्ये त्या गावांना जाण्याकरिता कुठेही बायपास व्यवस्थित नियोजित केलेला नाही आहे, कुठेही सर्व्हिस रोड नियोजित नाही आहेत। ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड आहेत त्या ठिकाणी त्यांची दुरावस्था झालेली आहे, त्याला व्यवस्थित कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही आणि अनेक ठिकाणी रस्त्यावर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचं नियोजन 3-3, 4-4 वेळा कॉन्क्रिटीकरण खोदून काढून त्या ठिकाणी रस्ते पुन्हा एकदा करून त्याची बिलं खाल्ली जातात आणि मग हे ठेकेदार, NHAI चे अभियंते, त्यासोबत अधिकारी या सगळ्यांचं नेक्सस आहे की या सगळ्यांनी मिळून हा महामार्ग आता 2000 कोटीवर नेऊन ठेवलाय आणि हे चराऊ कुरण आहे। हा महामार्ग कधीच पूर्ण होणार नाही। हा या सगळ्या नेक्सस साठी एक चराऊ कुरण आहे। प्रत्येकाला यातून मलाई खायची आहे। कोकणवासियांच्या माती मात्र नेहमी या महामार्गाची दुरावस्थाच वाटायला येणार आहे असं आमचं ठाम मत आहे आणि तीच पोलखोल करण्यासाठी आज आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो। आपण आज या महामार्गाची पोलखोल आंदोलन केलेलं आहे। जर भविष्यामध्ये हा महामार्ग झाला नाहीच तर पुढचं आंदोलन कसं असेल? खरं तर फार दुर्दैवाने म्हणावं लागतंय की या कोकणाने मधु दंडवतेंसारखे एक दूरदृष्टी नेतृत्व बघितलं की ज्यांनी या निसर्गाचे अनास्था असताना, निसर्गाचं मोठं दुष्टचक्र असताना देखील या ठिकाणी कोकण रेल्वे प्रस्तावित केली आणि ती पूर्ण केली, परंतु फार दुर्दैवाने म्हणावं लागतं की आजच्या नेतृत्वाकडे ती दूरदृष्टी नाही आहे। यांना साधे रस्ते होत नाही आहेत। आमचे केंद्रीय मंत्री उठतात आणि स्पेस टेक्नॉलॉजीने आम्ही एवढ्या गोष्टी केल्या, आम्ही लाखो कोटी रुपये टाकून महामार्ग बनवले, अशा मोठमोठ्या वल्गना करतात, परंतु जेव्हा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न येतो त्यावेळी मात्र त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नसतं। आज अनेक
जे काही भूसंपादनाचे विषय ते अजून गेले 17 वर्ष तसेच प्रलंबित आहेत. अनेक गावांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न की त्यांनी ज्या रस्त्याच्या उंची वाढवलेल्या आहेत, ज्या आवश्यक मोऱ्या होत्या त्या व्यवस्थित पाणी जाण्यासाठी जे जुने मार्ग होते ते व्यवस्थित अडवले गेलेले आहेत. इथले कांदळेपाड्याचा प्रश्न आहे तो गेले अनेक वर्ष त्या याच्या भूसंपादनाच्या प्रश्नामुळे 3-4 गावांच्या त्यांना मार्ग नाही राहिलेला. असे अनेक प्रश्न इथे प्रलंबित आहेत, परंतु याचा कोणाला सोय सुद्धा नाही. बैठका घेतल्या जातात, प्रश्न सोडवले जातात म्हणून ग्वाही दिली जाते, परंतु जैसे ते परिस्थिती आहे. परंतु या माध्यमातून मी सरकारला त्यासोबतच NHAI ला इशारा देतो की यापुढे आता या गोष्टी चालणार नाही. आमचे अनेक बळी या महामार्गाच्या दुरावस्थामुळे अपघातांमुळे झालेले आहेत. यापुढे आम्ही जर काही असे मोठे अपघात झाले तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन ते ठिय्या आंदोलन करून मग मात्र आम्ही कोणत्याही तराला जाऊन, आज फक्त आम्ही पोल करतोय, आम्हाला कोणतीही स्टंटबाजी करायची नाही. आज फक्त आम्ही ज्या काही गोष्टी आमच्या निदर्शनास येणार आहेत त्याची एक व्यवस्थित व्हिडिओ क्लिप बनवून इथल्या अभियंत्यांना दाखवणार आहोत. तिथल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या सांगणार आहोत, त्याच्यावरच्या उपाययोजना पण सांगणार आहोत. परंतु जर त्या गोष्टी जर त्यांच्याकडून विहित कालावधीत झाल्या नाही तर मात्र आमचं आंदोलन अधिक तीव्र असेल याची ग्वाही आम्ही त्यांना देतो. हे होते शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रसाद भोयर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये हा महामार्ग झाला नाही तर याचे आंदोलन आहे ते आम्ही तीव्र करू. जिल्हा साहेब राज वैश्व पाटील मराठी रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.